मंजिरी, तुझी लय दगदग झाली आहे, चल तू आराम कर थोडा. होय वाघमारे, तुम्ही आराम करा. नाही, एकदाचा काय तो विषय संपू दे, मग आराम करेन. अगं मंजिरी, आधी तुझी जखम दुखावली गेली, कशाला एवढा त्रास करून घेतीस तू? चल आराम कर, पाहिजे तर इथं माझ्या खोलीत आराम कर. चल चल. मंजू, जा तू आराम कर. उगाच पायऱ्या चढत वर खाली तर माझ्या खोलीत आराम कर. सत्या, तुझ्या हातातलं कडू कुठं आहे रे? काय माहित पप्पा, सकाळपासून सापडतच नाही कुठं. अरे पण मग कुठं ठेवलंय किंवा हरवलंय, कुठं पडलंय ते तरी बघ ना. काल रात्री काढून ठेवलेलं तेवढंच आठवतं. काय माहित कुठे गेला असेल. बस मंजिरी. काही नाही बेड, काही शिवाय घेऊ. म्हणजे 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 बागाची पंजी. उगा सास उत्पन्नाचा आव्हान कसं माझ्या सत्ताला अडकवण्यासाठी तूच केलेच नाही समजा. हो मम्मी साहेब, जर मला कुणाला अडकवायचं असतं ना तर तुम्हाला अडकवलं असतं. तुम्ही माझ्यावर जीव घेणं हल्ला केलाय ते बाहेर जाऊन सांगू का मीडियाला? इथं सत्याला वाचवण्यासाठी मी जीवाचं रान करते आणि तुम्ही त्याची आई असून काहीच करत नाही. हे बघा मम्मी साहेब, आता या सिच्युएशनला आपण सगळीजण एकत्र असणं गरजेचं आहे. माझ्यावर डूब धरून बसायला आयुष्य पडले. सत्यजितराव, जाधव साहेब, तुम्ही या ना, बसा. नाही बसत नाहीये, मी एका ऑफिशियल कामासाठी आलोय, जे यावंच लागणार. ऑफिशियल? जाधव साहेब, मौर्य साहेब, तुम्ही इथं काय झालं? हे बघ मंजू, अगदीच नाईलाज झाला म्हणून यावं लागलंय आम्हाला. मंजू, मुकादमाचं अपहरण झालंय आणि त्याच्या बायकोने तक्रार नोंदवली. तशी तिने सत्यावर संशय घेतलाय. त्यामुळे सत्याला चौकीसाठी न्यावं लागेल आम्हाला. पण जाधव साहेब, सत्य असं का करेल? तो स्वतःहून मुकादमाची माफी मागायला जाणार होता ना. आणि जाधव साहेब, तुम्हाला माहिती आहे सत्य असं काही करणार नाही. आणि आता तर तो नगरसेवक झालाय, स्वतःची इमेज खराब होईल असं का वागलतो? हो बरोबर आहे जाधव साहेब, म्हणजे मंजू बोलते ते खरंय. हे बघा, मान्य आहे मला की सत्या जरा रागीट आहे स्वभावाने आणि त्याबद्दल मी त्याच्यावर बऱ्याचदा ओरडलेलो आहे. पण या प्रकरणामध्ये सत्या निर्दोष आहे असं मला मनापासून वाटतंय. होय सर, आणि मुकादमानंच आम्हाला धमकी दिली होती. आमच्यावर हल्ला बी झालाय, उलट सत्याच्या जीवावर उठलेत सगळे. अगं मंजू, तू हे सगळं समजावण्याची आवश्यकता नाहीच आहे, आम्हाला कल्पना आहे त्याची. मंजू, हे बघ, तू पोलीस आहेस आणि ही सगळी प्रोसेस तुला माहिती आहे.
त्यामुळे प्लीज अडथळा आणू नको यात. आम्ही फक्त चौकशीसाठी घेऊन चालू त्याला. वाघमारे, मीच मुकादमाला रागाच्या भरात धमकी दिली होती. शेवटी चूक माझीच आहे. त्याचेच परिणाम मला भोगावे लागतात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा कायद्यावर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी न केलेल्या गुन्ह्यासाठी ते मला शिक्षा देणार नाही. जाधव साहेब, मी तयार आहे तुमच्यासोबत यायला. नाही नाही, माझ्या लेकाने काही नाही केलं. त्याला कशाला घेऊन जाताय तुम्ही? मी नसते जाऊ देत माझ्या लेकराला. माया अगं, त्यांची प्रोसिजर आहे ती, त्यांना पूर्ण करू देत. आणि ते सत्याला फक्त चौकशीसाठी घेऊन चाललेत. ते काय अटक करून घेऊन जात नाहीयेत. शांत बस. जाधव साहेब, अहो सत्याने खरंच काय नाही केलेलं. हवं तर आम्ही तुम्हाला मदत करतो मुकदमाला शोधायला. आपण सगळे मिळून शोधू. बलमा, तुम्ही पोलीस आहात का? नाही ना, मग आम्हाला आमचं काम करू द्या ना. हो जाधव साहेब, त्या मुकदमाने माझ्या लेकाला धमकी दिली तेव्हा कुठे होती तुमची ही पोलीस फौज? ही बरं आहे तुमचं, चोर सोडून संन्याशाला फाशी. मम्मी साहेब असं काय करता? थोडं समजून घ्या. सगळे सांगतायत तुम्हाला, फक्त चौकशीसाठी नेतोय, अटक करत नाही आहोत आम्ही. सत्यजितराव, चला चला. आपण पाहू शकता की गुंडगिरी करणारे नगरसेवक सत्यजित सुर्वे यांना पोलीस चौकशीसाठी घेऊन जात आहेत. नेता की गुंड सत्यजित सुर्वेंना आता अटक होणार आहे की राजकीय वरद हस्ताने ते सुटणार आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा सन न्यूज. सत्यजी सर, रस्त्यावर लोकांवर जो आवाज तुम्ही चढवत होता तो आज पोलिसांसमोर बंद झाला आहे का? आता कोणत्या नेत्याच्या मार्फत तुम्ही पोलिसांवर दबाव टाकणार आहात? सत्यजित सुर्वे, उत्तर द्या. उत्तर द्या. सत्यजित सुर्वे, उत्तर द्या. सत्यजित सुर्वे, उत्तर द्या. सत्यजित सुर्वे, उत्तर द्या. प्रेक्षक आपण बघू शकता, सत्यजित सुर्वेंना या ठिकाणी पोलीस घेऊन चाललेले आहेत, ताब्यात घेतलेले आहे सत्यजित सुर्वेंना. हॅलो तात्यासाहेब, अहो त्या मुकदमाचं अपहरण झाले आणि त्याच्या आरोपाखाली सत्याला अटक झाली. तुम्ही ती बातमी माहिती का? आणि तुम्हाला सत्याच्या घरातून कोणी फोन करून कळवलं का सत्याला अटक झाली ती? नाही. अहो त्या सत्याचा आधी धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सत्य माफी मागणार तर मुकदमाचं अपहरण झालं. नक्की काय झालं मुकदमाचं? माहिती वापरला गेलाय, अगदीच काही कल्पना नाही. पण ते मुकादम जिथे कुठे असतील ना, सुखरूप असावे एवढीच प्रार्थना. ठेवू. तात्यासाहेब, मला समजलं नाही, तुम्ही आपल्याच माणसाचे का खोटं बोलताय? कळेल, दिसेल, पाहशील. माने, जेलचा दरवाजा उघडा. चल. कुसपुडे थांबा.
सत्यजितराव बसा इथे. हे बघा सत्यजितराव, तुम्ही काही केलं नाही याच्यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, पण तुम्हाला अटक करावी लागली कारण तुम्ही जी धमकी मुकादमाला दिली आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला. जाधव साहेब, अहो मी मुकादमाला धमकी दिली आहे खरं आहे, पण त्याला गायब करण्यात माझा काहीच हात नाही. तरी बी तुम्ही जी काही चौकशी कराल त्याच्याशी मी कोऑपरेट करायला तयार आहे. रणविजय सर करा चौकशी. ठीक आहे सर. बरं सत्या, मुकादमाचं अपहरण झालं तेव्हा तू कुठे होतास? मी घरीच होतो. तू त्याला धमकी दिली होती ना? होय दिली होती, म्हणूनच तर मी त्याची जाहीर माफी मागणार होतो ना. आणि मौर्य साहेब, जेव्हा तुम्ही आणि वाघमारेंनी मला माझी चूक समजावली तेव्हा ती मला लक्षात आली होती. ती चूक सुधारायला निघालो होतो. आणि मला सांगा, जर मला त्याला गायब करायचा असता तर मी त्याची माफी मागितलीच नसती ना. आणि जाधव साहेब, तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे, मनात एक आणि तोंडावर एक हे माझ्या तत्वातच बसत नाही. सत्या, आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे, तू असं अजिबात करणार नाही, आम्हाला माहिती आहे ना. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का की तुझा धमकी देण्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर मुकादम गायब होणे हे किती गंभीर आहे. होय साहेब, ते येतंय माझ्या लक्षात. मला बी हेच कळलं ना की नक्की कुणी गायब केला असेल त्याला. मंजू वहिनी, चला जेवण करून घ्या. एक तर तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, गोळ्या बी घ्यायच्यात तुम्हाला. जेवून घ्या चला. सवे भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. अशी कशी भूक नाही? अहो मंजू वहिनी, आधीच तुमची तब्येत लई नाजूक आहे. नुकतेच तुम्ही दवाखान्यातून घरी आलाय, ती जखम बी दुखायला लागली. अशात उपाशी राहणं म्हणजे तुम्हालाच त्रास होणार आहे. ऐका माझं. सवे सत्या जोर येत नाही तोवर माझ्या घशाखाली अन्नाचं कण नाही उतरणार. जातो. अहो मंजू वहिनी, तुमच्या उपाशी बसण्याने सत्यदाला पोलीस लोक सोडणार आहेत का? सांगा मला. सवे जाग. अहो मंजू. मम्मी बघितलं का काय चाललंय ते? म्हणजे आधी सत्या भाऊजींना स्वतःच अडचणीत आणायचं आणि नंतर हे असं उपाशी राहायचं आणि मग असं दाखवायचं मलाच एकटीला कशी काळजी आहे. होय होय सपना वहिनी, एकदम बरोबर बोलतोय बघा तुम्ही. अहो सत्यदाला निवडणुकीला उभा करायला हिनंच फोर्स केला होता बघा. आणि त्यानंतर हल्ला झाल्यावर बी लगेच आली होती त्याला वाचवायला. अहो मम्मी, मला तर वाटतंय काही सामील असणार आहे त्या मुकादमाला. आणि तो मुकादम मी निवडणूक हारण्याचा राग काढत असणारे सत्यदावर. आणि तोच परफेक्ट टाइम बघून त्यांनी पट मंजूंना स्वतःची पोळी भाजून घेतली. अहो पण तुम्ही प्रयत्न तरी करा. मला माहिती आहे सत्या या प्रकरणात निर्दोष आहे. तुम्ही प्रयत्न तरी करा. अहो हो, पुरावे त्याच्या विरोधात आहे, सगळं माहिती आहे. पण सत्यानं नाही काय केलेलं. आता तो एक जबाबदार नागरिक आहे, नगरसेवक आहे, तो नाही असं करू शकत. प्लीज. हा ठीक आहे. तात्यासाहेब कुठे गेलेत काय माहिती. फोन बी लागणं झालाय त्यांचा. अहो मंजू वहिनी, 2 घास तरी खाऊन घ्या की. आत्ता इथे सत्यादादा असता तर त्याला तुमचं असं वागणं आवडलं असतं का? नाहीच ना. निदान माझ्या समाधानासाठी तरी 2 घास खावा की प्लीज. काय झालं? पप्पा सांगा ना, मंजू वहिनीला जेवत नाहीयेत. मंजू, का त्रास करून घ्यायला लागलीस स्वतःला? का जीवाचे हाल करून घेतेस? हे बघ मंजू, एक गोष्ट आता कायम लक्षात ठेव. सत्य आता राजकारणात आलाय, त्यामुळं त्याच्या विरोधात त्याचे विरोधक ही कुरघोडी करणारच, कटकारस्थानं करणारच. तुलाच आता धीरानं घ्यावं लागेल. मला सगळं कळतंय पप्पा, पण काहीच दोष नसताना सत्यानं का सहन करावं हे सगळं? खरं खोटं काहीच माहित नसताना ते न्यूजवाले सत्यावर गुंड असल्याचा ठप्पा लावून गेले.
कुठल्याही निर्दोष माणसावर ही वेळ कधीच येऊ नये. तुझं अगदी बरोबर आहे बघ. पण एक गोष्ट सांगू का तुला, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. आपण तर माणसं आहोत ना. हे बघ, तुझ्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, पण तू त्यातून निर्दोष बाहेर पडलीस ना. मग सत्या सुद्धा यातून सही सलामत सुटेल, विश्वास ठेव. हे बघ मंजू, प्रामाणिक माणसाला नेहमी कष्ट सहन करावंच लागतं. पण ही गोष्ट पण खरी आहे की प्रामाणिक माणसाचा कठीण काळ हा जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळं थोडंसं खाऊन घे. काळजी करू नकोस मंजू. तुझ्यासाठी नाही, तुझ्या या बापासाठी तरी खाशील ना थोडंसं. घे खाऊन. सत्य, तू कॅश ना, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही प्रॉब्लेम नाही. जाधव साहेबांनी मोरे साहेबांनी लई समजून घेतलं. बरं तू सांग, तू मुकादम सापडला काय? नाही ना, अरे सगळीकडे उडाकला, कुठंच नाही गावला. अख्खा सातारा पालता घातला. सातारा जिल्ह्यात सगळ्यांना सांगून ठेवलंय मी तसं. सत्या, हे जे काही घडतंय ना त्यात तुझा काहीच हात नाहीये, माहितीये मला. आणि तुझ्या बरोबर हे सगळं घडतंय ते सगळं चुकीचं आहे. म्हणून ना तू जरा शांत राहा आणि चिडचिड करू नको. रागाच्या भरात जर तू काही केलंस ना तर ते मंजूला नाही आवडणार. हा मंजू. भारती मावशी, मला सत्याशी बोलायचंय. म्हणजे तुला माहितीये मी नाही करू शकत असं. इथे काय परिस्थिती आहे? भारती मावशी, फक्त मी जे बोलते ना ते तुम्ही सत्याला रिपीट करा. हा. सत्या, मला वाटते नक्कीच हा तुला अडकवण्याचा कट आहे. सत्या, मला असं वाटतंय की तुला नक्कीच अडकवण्याचा कट आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि आपल्याला काहीतरी करावंच लागेल. नाहीतर मुकादमाला गायब करण्यात तुझाच हात आहे असं वाटेल सगळ्यांना. नाहीतर सगळ्यांना तूच मुकादमला गायब केलेस असं वाटेल. होय. आणि असं बी असू शकतं की मुकादमानं स्वतः कटरचं असेल गायब व्हायचं. बलमा, तू एक काम कर. त्याच्या मेहुण्याकडे आणि त्याच्या बायकोकडे लक्ष ठेव. जर ते दोघे यात सामील असतील ना तर आपल्याला नक्कीच कळेल की मुकादम कुठं आहे. सत्या, तू अजिबात धीर खचू देऊ नकोस. आणि तुझा धीर तू खचू देऊ नकोस अजिबात. कारण तू सातारचा वाघ आहेस आणि माझा नवरास हे लक्षात ठेव. तू सातारचा वाघ आणि माझा सॉरी मंजूचा नवरा आहेस. सत्या, तुला अडकवण्यासाठी दुसऱ्याच कोणीतरी मुकादमला गायब केला असेल का? पण कोण करायला असेल? कारण निवडणुकीत तर फक्त माझ्या आणि मुकादमाचीच दुश्मनी होती. जेव्हा जेव्हा मी संकटात सापडले सत्यानं मला बाहेर काढलं. आता माझी वेळ. मला सत्याला यातनं बाहेर काढलंच पाहिजे. नेमकं काय घडलं असेल मुकादमासोबत? कुणी गायब केलं असेल त्याला? सत्यानं मुकादमाला दिलेल्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल होऊन नंतर रात्री त्या माणसानं हल्ला करणं. सत्या मुकादमाची माफी मागायला जाणार, तोच मुकादम गायब होत.
सत्याला बदनाम करण्यात कुणाचा फायदा असेल? बोला पाटील काका. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही चेक केले. मुकादम कुठेच बाहेर गेलेला नाहीये. तो सातारा शहरातच आहे. थँक्यू पाटील काका. देवा, म्हणजे मुकादम साताऱ्यातच आहे. तो कुठं बी बाहेर नाही गेले. देवा, लवकरात लवकर मुकादम सापडू दे आणि सत्यावरचं संकट दूर होऊ दे. मला आशीर्वाद दे देवा. मंजू, हे मंजू, मंजू, कुठे आहेस ग तू? ए मंजू, हे बघा जरा शांत व्हा. तुम्ही बसा ना. सगळे पाणी आण. नाही नको पाणी. हे सगळं काय चाललंय? सत्यजित रावांना पोलीस कशापायी घेऊन गेले? मला माहितीये सत्यजित रावांनी काहीच चुकीचं केलं नाही, तरी असं का झालं? अगं सुनंदे, अगं आता राजकारण्यांच्या घरात तिला दिली म्हणल्यावर आता ह्या समध्याची सवय तिला करूनच घ्यावा लागल. आधी सत्यजित रावांवर हल्ला झाला आणि आता ही समजा असं. बया, आता काय करणार आपली मंजू? बया 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 बया, माझ्या तर जीवाला नुसता घोर लागून राहिला. उगाच भरल्या घरात गळा काढून रडू नकास. आत्ते, तिथं आपण दीदीला धीर द्यायला आलो, तिचं टेन्शन वाढवायला नाही आलो. अगदी बरोबर आहे अमृता तुझं. आता आपणच जर असं खचून गेलो तर मंजूला आधार कोण देणार? तुम्ही तिचा विचार करा ना. आणि तुम्ही शांत व्हा. मंजू मंजू मंजू, तू नका काळजी करू. अजिबात नका काळजी करू. समजा व्यवस्थित होईल. सत्या का नाही ह्या समध्यातनं एकदम व्यवस्थित बाहेर पडल. अगं आता आत्ताशी त्याच्या किडनॅपिंगची केस आहे, मर्डरची कुठे आहे तवा? मम्मी, ओ आत्याबाई, अहो तुमच्या जिभेला काय हाड? कुठं काय बोलावं कळतं का तुम्हाला? ते अगं तू आधार द्यायला आलेस तिथं का आगीत तेल वतायला आलेस? अगं आता मी कुठं मुद्दाम बोलली मी तवा? मी आपलं काळजीने बोलली तिच्या बरं. आणि आता हाय माझा मोकळा ढाकळा स्वभाव, त्याला कुणी काय करायचं? मंजू, तू अजिबात काळजी करू नको. माझा सत्यजित रावांवर पूर्ण विश्वास आहे. ते काहीच चुकीचं करणार नाहीत. आजवर आलेली सगळी संकट तू परतवून लावलीस मोठ्या हिमतीनं. ही बी परतवून लावशील.